श्री स्वामी समर्थ. माझे नाव निलिमा उमेश वाडकर. मी वेदमूर्ती वास्तुविशारद डॉक्टर श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या वर्ग 14ची विद्यार्थी. सर्वप्रथम मी वर्गाशी कोणत्या प्रकारे जोडले गेले आहे त्याबद्दल सांगते. मी फेसबुकवर गुरुजींची जाहिरात पाहिली आणि रजिस्ट्रेशन केले. 5 दिवसांचा मोफत वर्गसुद्धा केला. हा वर्ग करत असताना माझ्या ध्यानी हे नव्हते की मी हा वर्ग करू शकेल का, कारण माझ्यावर ओढवलेली नैसर्गिक आपत्ती, त्यामुळे माझे मन स्थिर नव्हते. 5व्या दिवशी शेवटच्या क्षणाला मला असे वाटले की हा वर्ग आपण करावा, परंतु हा पणच हा फार मोठा होता. माझी इच्छा मी गुरुजींना बोलून दाखवली आणि आज गुरुजींच्या कृपा आशीर्वादामुळे आज या वर्गात मी आहे. माझा गुरुजींना शिरसाष्टांग नमस्कार. मला असे वाटते की वास्तुशास्त्र प्रत्येक हिंदू बंधू भगिनींनी करावे, कारण आपल्या ऋषीमुनींनी वेद पुराणात ग्रंथांच्या स्वरूपात भरपूर माहिती लिहून ठेवली आहे. ती माहिती गुरुजी अगदी साध्या सोप्या भाषेत सांगतात. गुरुजींच्या मोफत वर्गातील पहिल्या वर्गातील पहिले वाक्य, स्वतःला वेळ द्या, यावरून असे लक्षात येते की इथे नुसतेच वास्तुशास्त्र शिकवले जाणार नाही, तर एक चांगली व्यक्ती म्हणून आपले आचरण कसे असावे हे गुरुजी सतत सांगत असतात. वास्तुशास्त्र म्हणजे 4 भिंतींचे शास्त्र नसून, जमिनीचेही शास्त्र नसून, तर ते आपले आचार, विचार, आहार, विहार, कर्म या सगळ्या गोष्टींनी युक्त म्हणजे वास्तुशास्त्र आहे. या शास्त्रात दिशा, उपदिशा, विदिशा वास्तू, पूर्ण विदिशा वास्तू, भूमीचे प्रकार, लक्षणे, उतार, उपाय, शल्यशोधन, झोन, आयादी सूत्र, विधिशूल असे बरेच विषय ह्या वास्तुशास्त्रामुळे आम्हाला समजले. गुरुजी म्हणजे ज्ञानाचा अविरत वाहणारा खळखळ झरा आहेत. तेथे आपली ओंजळ फार कमी पडते. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना गुरुजी शिकवत असताना आमची ब्रह्मानंदी टाळी लागते. वास्तुशास्त्र शिकायचे असेल तर गुरुजींशिवाय पर्याय नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय समजला नाही तर गुरुजी त्याला समजल्याशिवाय पुढे जात नाहीत. त्याला साध्या सोप्या भाषेत गुरुजी समजावून सांगतात. त्यांची उदाहरणेही सुद्धा साध्या सोप्या भाषेतली असतात. अथ पासून इथपर्यंत सगळ्या गोष्टी नीट ऐकल्यामुळे फरक पडतो. श्रीराम समर्थ.